inflated innocence, a feel of discontent. I'm finally facing it all, fearless. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच मराठी एडिटिंग चॅनल RG क्रिएशन्सला। तर मित्रांनो, आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर असलेली जी काय BGM म्युझिक आहे मित्रांनो त्याच्यावर केलेला आहे, जे की इंस्टाग्रामवर खूप जास्त व्हायरल होत आहे। आणि मित्रांनो, अशा प्रकारचे जे काही इफेक्ट आहे ते बनवणं एकदम सोपं आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा त्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि विना स्किप करता बघायचा आहे। ओके, तर चला मित्रांनो, आता आपला आजचा जो काही डेमो व्हिडिओ आहे तो आपण बघूया आणि नंतर मग आपली जी काही एडिटिंगची प्रोसेस आहे त्याला आपण इथं स्टार्ट करूया। तर मित्रांनो, डेमो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की किती खास झालेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो, असेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला समोर देखील बघायचे असतील तर मग आपल्या चॅनलला जे आहे ते नक्की सबस्क्राईब करा। ओके, तर मित्रांनो, आता इथं व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सिंपली इथं टर्बो VPN आणि CapCut ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर सिंपली तुम्हाला इथं टर्बो VPN ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, सिंपली तुम्हाला इथं जे काही VPN आहे ते कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं CapCut ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, इथं मी जे काही CapCutवालं ॲप्लिकेशन वापरत आहे ते एकदम लेटेस्टवालं व्हर्जन आहे। जर हे तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर मित्रांनो, हे जे काही CapCutचं लिंक आहे मित्रांनो, हे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे काही पिन मेसेज आहे त्या पिन मेसेजमध्ये तुम्हाला याची लिंक मी दिलेली आहे, तिथून तुम्ही 1 क्लिकमध्ये हे वालं जे काही ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ते डाउनलोड करू शकता। सोबतच मित्रांनो, इथं अलाइट मोशन ॲप्लिकेशनची लिंक देखील मी दिलेली आहे। आता मित्रांनो, सिंपली तुम्हाला इथं CapCut ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर इथे एक प्रोजेक्ट तुम्हाला क्रिएट करायचं आहे। तर सिंपली मी इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करत आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सिंपली ज्या कुठल्या फोटोवर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे सर्वात अगोदर तो फोटो तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर सिंपली इथे एक फोटो जो आहे मित्रांनो मी ॲड करतो आणि क्रिएट अ व्हिडिओच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर असणार। तर सिंपली तुम्हाला इथे जे काही चौकणी आयकॉन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा कॅनव्हास तुम्हाला दिसणार आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, ॲड ऑडिओवर क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्टवालं जे काही बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तर इथून आपलं जे काही म्युझिक आहे ते व्हिडिओमधून तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। तर सिंपली मी इथं व्हिडिओला सिलेक्ट करतो, त्यानंतर तुम्हाला इम्पोर्ट साऊंड ओनलीवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपलं जे काही म्युझिक आहे मित्रांनो ते इथं व्हिडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन येणार आहे, ठीक आहे। तर सिंपली आपल्याला जे फोटो आहे याला पकडायचं आहे, जिथपर्यंत आपलं म्युझिक असणार आहे तिथपर्यंत याची साईज जी आहे ती तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे, ठीक आहे। एवढं झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला इथं बीट मार्क करायचे। तर बीट मार्क करण्यासाठी सिंपली इथं राईट साईडला स्क्रॉल करा अगोदर आणि इथून जे काय बघू शकता आपले जे काही साऊंड वेव आहे म्युझिकचे इथं जास्त दिसत आहे, त्यामुळे या फोटोवर क्लिक करायचं आणि सिंपली इथं स्प्लिट करायचं, ठीक आहे। एवढं झाल्यानंतर मित्रांनो सिंपली स्टार्टिंगला यायचं आहे, इथं तुम्हाला बॅक यायचं आहे, ओव्हरलेवर क्लिक करा, ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि सिंपली जो व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा, ठीक आहे। अशा प्रकारे सिंपली या व्हिडिओला मी इथं ॲड करतो। व्हिडिओ ॲड झाल्यानंतर मित्रांनो सिंपली तुम्हाला इथं राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे। इथं आपण अगोदरच एक बीट मार्क केलेली आहे, म्हणजे फोटो स्प्लिट केलेला आहे, त्यामुळे इथे तुम्हाला नाही करायचं आहे। सिंपली राईट साईडला स्क्रॉल करा। राईट साईडला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथून जे काय अशा प्रकारचा जो काही गोल फिरणारा इफेक्ट आहे हा स्टार्ट होत आहे। जिथून स्टार्ट होत आहे मित्रांनो तिथं आपल्याला फोटोला स्प्लिट करायचं। तर सिंपली इथं मी वरच्या लेअरवर क्लिक करतो आणि याला स्प्लिट करतो, ठीक आहे। आता पुन्हा आपण राईट साईडला इथं स्क्रॉल करूया आणि राईट साईडला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो बघू शकता काही अशा प्रकारे जे काही ओव्हरले इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे। इथून आपल्याला जे काही आपला फोटो आहे मित्रांनो त्याला स्प्लिट करायचा, ठीक आहे। तर इथून मी त्या फोटोला स्प्लिट करतो आणि आता पुन्हा मी राईट साईडला तिथं स्क्रॉल करतो। तर पुन्हा मित्रांनो राईट साईडला स्क्रॉल केल्यानंतर अशा प्रकारचा एक ओव्हरले तुम्हाला दिसणार आहे। तर इथं आल्यानंतर सिंपली इथं देखील आपल्याला त्याला स्प्लिट करायचं आहे। एवढं स्प्लिट झाल्यानंतर मित्रांनो व्यवस्थितपणे आपण जे काही बीट आहे मित्रांनो ते इथं मार्क करून घेतले। सिंपली ओव्हरलेवाली जी काही लेअर आहे त्याला क्लिक करून तुम्हाला सिंपली त्याला इथं डिलीट करून घ्यायचं, ठीक आहे। ही लेअर इथं डिलीट झालेली आहे मित्रांनो। आता आपल्याला काय करायचं, सिंपली इथून बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आता इथे इफेक्ट द्यायचे, तर पहिल्या लेअरवर क्लिक करा, त्यानंतर सिंपली ॲनिमेशनमध्ये यायचं। ओके, ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर जो इफेक्ट आपल्याला इथं वापरायचा आहे तुम्ही कुठलाही वापरू शकता। तर सिंपली इथं लोड होत आहे, मला इथं जे काही आउटवालं ऑप्शन आहे आउटमध्ये यायचं, ठीक आहे। तर आउटवालं ॲनिमेशन आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे।
तर याच्यामध्ये खूप सारे ॲनिमेशन तुम्हाला इथं भेटून जातील. ओके, तर मित्रांनो सिम्पली इथं तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करायचं, इथं फोल्डवाला जे ॲनिमेशन आहे या ॲनिमेशनला सिलेक्ट करा आणि इथून डन करून घ्या. ठीक आहे, तर हे ॲनिमेशन इथं अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, तर राईट साईडला स्क्रॉल करायचा, हा एक फोटो सोडून पुढं जे काही चौकनी बॉक्सवाला आयकॉन आहे मित्रांनो बघू शकता 2 फोटोच्या मध्ये, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं ट्रान्झिशन इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचे. ठीक आहे, तर कुठले ट्रान्झिशन इफेक्ट मी इथं वापरत आहे. बेसिकली तुम्हाला इथं काय करायचं मित्रांनो, सिम्पली इथं लेफ्ट साईडला स्क्रॉल करा आणि इथं शेकवाला जे काही ट्रान्झिशन भेटणार आहे याला सिलेक्ट करा, डन करा. ठीक आहे, डन केल्यानंतर पुन्हा राईट साईडला स्क्रॉल करा आणि पुढच्या चौकोनवर क्लिक करून इथं देखील तुम्ही शेकवाला जे काही ट्रान्झिशन आहे ते अप्लाय करून घ्या. ठीक आहे, एवढं करून घेतल्यानंतर आता सिम्पली आपण स्टार्टिंगला यायचं आहे आणि मित्रांनो सिम्पली इथं इफेक्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपण इथे एक ब्लरवाला इफेक्ट अप्लाय करून घेणार आहोत. तर तो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो सिम्पली जे काही वरच्या साईडला तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे आणि बघू शकता इथं ब्लर लव म्हणून नावाचा हा इफेक्ट आहे. हा इफेक्ट सिलेक्ट करा मित्रांनो. इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे. तर याची जे काही साईज आहे ते अशा प्रकारे पूर्ण जे काही फोटो आहे तिथपर्यंत सेट करा आणि मित्रांनो इथं ॲडजस्टमेंटमध्ये यायचं. ठीक आहे, ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर साईज थोडीशी तुम्हाला कमी करून घ्यायची आहे, इंटेन्सिटी थोडीशी कमी करायची आहे आणि डन करायचं. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला त्या फोटोवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला स्क्रॉल करायचं आणि इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवाला एक ऑप्शन भेटणार आहे, याच्यावर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सिम्पली सॅच्युरेशनवर क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन जे आहे मित्रांनो ते कमी करून घ्या. तर एवढं कमी मी इथं करत आहे 29वर. ठीक आहे, -29 आणि डन करा. ठीक आहे, डन केल्यानंतर मित्रांनो आणखी इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करायचं. तर सिम्पली आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. पुन्हा व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो सिम्पली लेफ्ट साईडला स्क्रॉल करा. ग्लिचवाला जे काही ऑप्शन आहे ग्लिचवाल्या ऑप्शनवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर क्रोमॅटिक नावाचा हा इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा. ठीक आहे मित्रांनो, हा इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर डन करा आणि याची जे काही साईज आहे मित्रांनो शेवटपर्यंत आपला जे काही फुल व्हिडिओ असणार आहे या फुल व्हिडिओपर्यंत सेट करा आणि त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे. ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर स्पीड कमी करून टाका. ठीक आहे, इंटेन्सिटी थोडीशी कमी करायची आणि डन करायचं. ठीक आहे, डन केल्यानंतर मित्रांनो सिम्पली याला पकडायचं आहे अगोदर आणि याची जी काही साईज आहे इथपर्यंत सेट करा. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या बीटपर्यंत. ओके, दुसऱ्या बीटपर्यंत सेट झाल्यानंतर डन करा आणि सिम्पली मित्रांनो आता एकदम स्टार्टिंगला या आणि आपल्याला सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये पुन्हा यायचा. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो ट्रेंडिंग सेक्शनमध्ये यायचं. इथं ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर वरच्या साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि इथं बघू शकता शार्पन एज नावाचा हा इफेक्ट भेटणार आहे. या इफेक्टला सिलेक्ट करा, डन करा. डन केल्यानंतर अशा प्रकारे जो काही शार्पनवाला इफेक्ट आहे मित्रांनो ते तुम्हाला इथे दिसून जाणार. याला पकडा, खाली सेट करा आणि सिम्पली याला शेवटच्या बीटपर्यंत मित्रांनो शार्पन जो काही इफेक्ट आहे त्या इफेक्टला सेट करायचा. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली आता जे काही मधला फोटो होता आपला हा वाला, तर इथं यायचा. इथं आल्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचा. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला लेफ्ट राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे. सॉरी, त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं स्प्लिट सेक्शन भेटणार आहे. ठीक आहे, इथं आल्यानंतर 3 फोटोवाला जो काही स्प्लिट इफेक्ट आहे मित्रांनो बघू शकता, मिरर 3 लेयर्स. ओके, तर मिरर 3 लेयर्स नावाचा हा इफेक्ट सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे आणि अशा प्रकारे तुमच्या फोटोनुसार याला इथं वर्टिकल जी काही पोझिशन आहे ती ॲडजस्ट करा. फिल्टर बघू शकता, तुम्हाला जेवढं ठेवायचं असेल तेवढं ठेवू शकता. डन करा. ठीक आहे, डन केल्यानंतर या पहिल्या फोटोपर्यंतच आपल्याला याची साईज ठेवायची आहे आणि डन करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एवढे इफेक्ट आतापर्यंत आपण इथं अप्लाय करून घेतले. आता पुढचे इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. तर राईट साईडला स्क्रॉल करा, इथून आपल्याला दुसरा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर सिम्पली इथं बॉडी इफेक्टमध्ये यावेळेस यायचं आहे आपल्याला. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं ट्रेंडिंग सेक्शनमध्येच आपल्याला इफेक्ट भेटून जाणार आहे. तर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं वरच्या साईडला स्क्रॉल करायचं आहे. वरच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर स्पिन बाउन्स नावाचा हा इफेक्ट सिलेक्ट करा. इथून डन करून टाका. अशा प्रकारचा जो काही स्पिन बाउन्स इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे याला पकडायचं आहे मित्रांनो आणि याची साईज जी आहे ती थोडी कमी ठेवायची आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे एवढी साईज मी इथं सेट करत आहे. एवढं सेट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला इथं राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे. पुढच्या बीटवर यायचं. इथं आल्यानंतर सिम्पली पुन्हा आपण बॉडी इफेक्टमध्ये येणार आहोत. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो सिम्पली वरच्या साईडला स्क्रॉल करा. वरच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर इथं बघू शकता फ्लेम विंग्स 1 नावाचा हा इफेक्ट सिलेक्ट करा. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली याची साईज अशा प्रकारे कमी करून घ्यायची आहे. एवढं म्हणजे जे काय आपला पहिला फोटोची बीट आहे तिथपर्यंत. इथे एवढं सेट झाल्यानंतर सिम्पली इथून बॅक यायचं आणि इथून आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर पुन्हा बॉडी इफेक्टमध्ये आपण इथं येणार आहोत. इथं आल्यानंतर सिम्पली मित्रांनो आपल्याला इथं वरच्या साईडला स्क्रॉल करायचा आहे. वरच्या साईडला स्क्रॉल केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता घोस्ट नावाचा हा इफेक्ट जो आहे तो हा सिलेक्ट करा. घोस्ट म्हणून हा इफेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो याची साईज शेवटच्या बीटपर्यंत लांबवून घ्यायची आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये मित्रांनो इथून तुम्ही जे काही याचा कलर आहे तो कलर इथून चेंज करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे जो कलर तुम्हाला हवा आहे तो कलर सेट करा आणि डन करून टाका. ठीक आहे, तर या गोष्टी ॲड झाल्यानंतर मित्रांनो एकदम स्टार्टिंगला या आणि सिम्पली इथून बॅक या. इथं ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं. ओव्हरलेवर क्लिक करा, ॲड ओव्हरलेवर क्लिक करा आणि एक जो काही टेक्स्ट PNG मी तुम्हाला दिलेला आहे तो टेक्स्ट PNG इथं इम्पोर्ट करून द्यायचा. ठीक आहे, ॲड केल्यानंतर सिम्पली याला शेवटच्या बीटपर्यंत अगोदर लांबवून घ्या. तर याची जी काही साईज आहे याला 2 बोटाने तुम्ही बारीक करा.
आणि सिम्पली याला इथं वरच्या साईडला जे काही पोझिशन आहे तिथं मी इथं सेट करत आहे. इथं सेट झाल्यानंतर राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे. राईट साईडला स्क्रॉल केल्यानंतर इथून आपली बीट आहे, इथं यायचं याला स्प्लिट करायचं आहे. पुन्हा राईट साईडला स्क्रॉल करायचं, इथं दुसरी बीट आहे, इथं यायचं याला स्प्लिट करून जे काही मधला भाग आहे या मधल्या भागाला तुम्ही डिलीट करून टाका. ठीक आहे, तर याला मी डिलीट करतो. डिलीट झाल्यानंतर मित्रांनो आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथून बॅक यायचं आहे अगोदर आणि त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यानंतर बघू शकता डर लव म्हणून जो इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करा. ऑब्जेक्टमध्ये आल्यानंतर ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा. ठीक आहे, इथं डन करा. डन केल्यानंतर राईट साईडला स्क्रॉल करायचं आहे आणि बघू शकता जो काही इथं तिसऱ्या लेअरला आपण जो इफेक्ट अप्लाय केला होता स्पिन बाउन्स म्हणून, या इफेक्टवर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्टवर क्लिक करा आणि ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो व्हिडिओ इथे रिलीज झालेला आहे. तर यावेळी व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी वरती शेअरवर क्लिक करा आणि इथून तुम्ही ज्याची जी काही क्वालिटी आहे 4K पर्यंत एक्सपोर्ट करून घेऊ शकता आणि सिम्पली याला एक्सपोर्ट करून घ्या. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ समोरसुद्धा बघण्यासाठी आपल्या चॅनलला ज्या मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.